सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। प्रभाग क्रमांक 17 मधील शास्त्रीनगर येथील श्रीराम मंदिरापासून आज भव्य आणि उत्साहपूर्ण शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। आपला प्रभाग आपली जबाबदारी या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेचा मुख्य उद्देश नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि आगामी निवडणुकीसाठी जनसमर्थन मिळवणे हा होता। यावेळी उमेदवार अंबादास गोरंट्ला, समर्थ ज्ञानोबा मोठे आणि लक्ष्मी अनिल वाडीकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। शोभायात्रेदरम्यान शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले। लहान मुलांनी फुलांची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला, तर महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना आशीर्वाद दिले। यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यकर्त्यांनी घोषणा देत आणि झेंडे हातात घेऊन जोरदार रॅली काढली। शिंदे गट जिंदाबाद आणि आपला प्रभाग आपली जबाबदारी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या शोभायात्रेमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये एकनाथ शिंदे गटाची ताकद आणि संघटनात्मक क्षमता पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली। नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत या उमेदवारांना मोठे यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपण पाहत आहात प्रभाग 17 मधील एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचं अधिकृत उमेदवार यांची रॅली भव्य प्रमाणात निघालेली आहे। हजारोंच्या संख्येने विरोधकांच्या जाती खिडकी भरवणारी रॅली म्हणता येईल। या पक्षाचे उमेदवार अंबादास गोरंट्ला साहेब, नमस्कार ज्योतिताई मॅडम, आज इथे हजारोंच्या संख्येने रॅली निघत आहे। आज आपल्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने ते रॅली निघत आहे। आपण विजयाची कशी आशा व्यक्त कराल? आज प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेनेच्या उमेदवारांची ही रॅली ही प्रचाराची रॅली नाहीये, तर विजयाची रॅली आहे। कारण तुम्ही बघू शकताय की आम्ही एका गोरक्षकाला उमेदवारी दिलेली आहे, आम्ही हिंदुत्ववादासाठी लढणाऱ्या एका युवकाला उमेदवारी दिली आहे आणि आम्ही आमच्या एका कष्टकरी भगिनीला संधी दिलेली आहे। आमच्या या प्रभागातील उमेदवारीचा लोकांनी एवढा धसका घेतला समोरच्यांनी की त्यांनी आमची उमेदवारी बाद करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आमचा हा ढाण्या वाघ समर्थ मोठे लढाईला उतरूच नये म्हणून ज्यांनी कारस्थानं केली ना, त्यांना उत्तर जनता 15 तारखेला मतदानातून देणार आहे। त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भगवा झंझावात, भगव वादळ प्रभाग 17 मध्ये दिसणार आहे। कारण इथे ज्या पद्धतीनं मोची समाजावरती अन्याय झाला आणि तिथं तिकीट नाही देण्यात आली, पद्मशाली समाजावरती अन्याय झाला, हिंदुत्ववादावरती अन्याय झाला, त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधातला जो काही एक राग आहे तो जनता मतदानातून दाखवून देईल आणि 15 तारखेला प्रत्येक बूथवर 17 प्रभागाच्या फक्त आणि फक्त धनुष्य बाणच दिसणार आहे, हा मला विश्वास आहे। शिंदे गटाचं सोलापूरमध्ये सध्या चर्चा आहे की बीजेपीने ज्या ज्यांना उमेदवारी नाकारली त्यांना आपण जवळ करून त्यांना आपण संधी दिलात, अशी चर्चा चालू आहे। आमची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे। ही शिवसेना गोरगरिबांच्यासाठी झटणारी आहे। जिथं एखादा समोरचा पक्ष सत्तेच्या मस्तीमध्ये तो लोकांना विसरतो ना, तिथं ज्या लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य देव, देश, धर्म आणि जनता यांच्यासाठी लढणारे आहेत ना, आज त्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहिलेली आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो। त्यामुळे ज्यांनी जनतेला नाकारलं ना, तर बीजेपीला सुद्धा 15 तारखेला सोलापूरची जनता नाकारणार आहे आणि शिवसेनेचा धनुष्यबाणच विजयी होणार आहे। शिंदे साहेबांचा शिवसेनेचा वर्चस्व पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये शिंदे साहेबांचा शिवसेनेचा वर्चस्व झळकणार का? अगदी बरोबर आहे। ज्या लोक मागची 5 वर्ष सत्तेवर असताना सुद्धा जनतेला रोज पाणी नाही देऊ शकले ना, त्यांच्या तोंडचं पाणी ही जनता पळवणार आहे। जे लोक आम्हाला 8-8 दिवसातनं पाणी देतात ना, यांची 5 वर्ष सत्ता असून त्या लोकांना पराभवाचं पाणी जनता पाजणार आहे आणि महापालिकेवरती शिवसेनेचा भगवाच फडकणार, याच्यात आम्हाला अजिबात शंका नाहीये। सोलापूरचे तीन आमदार बीजेपीचे असताना आपण आपली सत्ता प्रस्थापित करणार का? कारण 3 आमदार सोलापूरचे बीजेपीचेच आहेत, तर शिंदे गटाचा अधिकृत मोठा चेहरा इथं कोणी नसताना सुद्धा
3 आमदार बीजेपीला सांभाळत असताना आपण शिवसेनेचा दावा कसा करू शकतो? दादा, तुम्ही म्हणताय की एका बाजूला 3 आमदार आहेत किंवा दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे खासदार आहेत. दीवार सिनेमा बघितलाय ना? दीवार सिनेमामध्ये शशि कपूरला अमिताभ बच्चन म्हणतो की मेरे पास बंगला है, गाड़ी है, दौलत है, तुम्हारे पास क्या है? तेव्हा शशि कपूर म्हणतो मेरे पास माँ है. त्याच पद्धतीनं काही लोक म्हणतील हमारे पास 3-3 आमदार है, काँग्रेस वाले म्हणतील हमारे पास खासदार है, आम्ही म्हणू हमारे पास एकनाथ शिंदे साहब है. आणि हमारे पास लाडकी बहीण है, आणि त्या लाडक्या बहिणी हमारे पास लाडकी बहीण है, आणि ती लाडकी बहीण यांना दाखवून देईल की ती लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवाराच्या सोबत आहे. मॅडम, शेवटचा एकच प्रश्न विचारतो मी. सोलापूरचं जे राजकारण चाललंय ते अगदी तळागाळाला गेलेलं आहे. सोलापुरात मर्डर होईल इतकापर्यंत राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे. त्याबद्दल आपण काय आपले मत व्यक्त करा? दादा, मला या ठिकाणी सोलापूरकरांना एकच सांगायचंय की 10 पोलीस घेऊन आलेले PI आणि 2 कॉन्स्टेबलांनी DB फोर्स घेऊन आले. तुमच्या घरी काय आहे का बघायचं, आम्हाला चेक करायचं आहे. आम्ही आतंकवादी नाही, आमच्या घरी बॉम्ब, तलवारी, बंदुकी ठेवायला. ज्यांना आतंकवाद्यांचे घर चेक करायचे त्या प्रशासनाने, भाजप सरकारने आमच्या शिवसेनेसारख्या उमेदवारांना त्रास कसा देता येईल आणि निवडणुकीतून माघार कसं घेता येईल त्यासाठी प्रयत्न करतायत. हे बघा, मला या ठिकाणी एकच सांगायचंय की आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि सत्तेचा माज विरुद्ध जनता अशा पद्धतीचं वातावरण सोलापुरात निर्माण झालंय. अहो, तुम्ही पाणी नाही देऊ शकत हो, नळाला पाणी नाही येत, रस्त्यावरती पाणी सांडावं तसं रक्त सांडलं तुम्ही लोकांनी. मला सांगा की आज ते ज्या मनसेच्या कार्यकर्त्याचा खून झाला बाळासाहेब सरवतेंचा, ती छोटी मुलगी काही म्हणते की माझ्या पप्पाच्या डोळ्यात चटणी टाकून मारले हो, माझा पप्पा मला परत आणून द्या. अरे, राजकारण येतील जातील, निवडणुका येतील जातील, पण त्या 4-5 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावरचा बापाची जी सावली तुम्ही हिरावून घेतली त्याचं पाप तुम्हाला लागणार आहे. जी बहीण, जी लाडकी बहीण म्हणून शिंदेसाहेब ओवाळणी देतात, तुम्ही एका लाडक्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं ना, तिचा तळतळाट तुम्हाला लागणार आहे. आणि जनता ही फक्त आणि फक्त शिवसेनेसोबत उभी राहणार आहे. कारण आम्हाला दहशत नको, आम्हाला दडपशाही नको. तुम्ही लोकांच्या घरात पोलिस पाठवताय. अरे, जर हिम्मत असेल तर समोरासमोर लढा ना. ये लोग हमसे डरते और पुलिस को आगे करते हैं. किती जरी तुम्ही दहशत केली, आम्ही अजिबात घाबरणार नाही. आमचा लढा स्वाभिमानाचा चालू राहील. म्हणजे आपला निर्धार आपण पक्का करत हो, आहोत. अगदी आमचा निर्धार पक्का, शिवसेनेचाच विजय पक्का. धन्यवाद. कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठचेंदुराची, कंठी जके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय. शिक्षक हार इकडे अरे, आवाज कुणाचा? हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.
बैठा नहीं उभा देगा हनुमान भी अच्छे लगेगा नहीं गुरु बाबू गार आल्याशिवाय राहत नाही. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. सफरचंद सफरचंद जिंदाबाद.